ॲक्च्युली ही स्क्रॅच बुक आहे, म्हणजे ह्याच्यावर ड्रॉइंग वगैरे करतात. लेट्स स्टार्ट गाईज. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आपली आता गुड मॉर्निंग झाले आणि मी फ्रेश वगैरे झालोय. येस गाईज, नाश्ता वगैरे झाला आणि मी आता चाललोय जिमला. मग चला आपण जाऊया. आणि इकडे पाऊस बघा. मला तर वाटतं 2 हफ्त्या आधी जो पाऊस पडलेला ना, 2-3 दिवस, तसाच आता या हफ्त्यात होणार आहे. मला असं वाटत आहे, कारण पाऊस खूप कालपासून आहे गाईज पाऊस. आता ते इथे नीट दिसत नाही, बट तरी आहे पाऊस. येस गाईज, मी घरी आलो आहे आणि आपण आता जेवूया. आणि जेवायला बघा गाईज, हे बघा प्लेट कमी पडली म्हणून आपण अजून एक प्लेट घेतली. खिचडी, पनीर, बुंदी, रायता आणि काकडी आहे. चला जेवूया. तर मग या आपण जेवूया. खिचडी, पनीर आणि बुंदी, रायता. एकदम प्रॉपर मस्त. येस गाईज, या आपण आता नाश्ता करूया. आणि मला हसायला येते, कारण मी नाश्त्याला बघा काय केलं. हे बघा गाईज, आपलं मॅक्रोनी, चीज मॅक्रोनी पास्ता आहे हा. बट मला पनीर पण खायचं होतं, म्हणून मग मी ह्याच्यामध्ये पनीर पण टाकलं आहे आणि थोडं चीज पण टाकलं आहे. आणि मग ते थोडं असं वेगळंच वाटत होतं, म्हणून मी मसाला पण टाकला आहे थोडा. तर मग आता आपण बघू कसा झाला आहे. नॉर्मली तर वास वगैरे चांगला येतो आणि नॉर्मली चांगला लागतो पण, मला आवडतो. पण आता मी पनीर वगैरे टाकले, बघू कसं लागते. चांगला लागतो यार. आणि पास्ता एकदम मस्त शिजलाय. म्हणजे आपण मॅक्रोनी खातो तर थोडा गोड लागतो, पण ह्याच्यामध्ये मी मसाला वगैरे टाकला आणि पनीर पण आहे. वेगळा लागू शकतो, बट ॲक्च्युली चांगला लागतो. तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता. सो गाईज, हा आपल्यासाठी झाला पनीर चीज मॅक्रोनी पास्ता. येस गाईज, तर आपण आता काहीतरी करूया. तर आता काय करणार आहेत ते हे बघा. ॲक्च्युली ही स्क्रॅच बुक आहे, म्हणजे ह्याच्यावर ड्रॉइंग वगैरे करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये स्केच काढायची पण गरज नाही आणि कलर करायची पण गरज नाही. हे ॲक्च्युली आम्ही पालखीतून आणलेलं, म्हणजे मी नाही, ताईने आणलेलं पालखीतून. आमची जेव्हा पालखी होती तेव्हा हे बघ असं असते, कोणाला माहीत नसेल तर. आणि खूप लोकांना माहीत असेल. तर आपण आता असंच ह्याच्यावर ड्रॉइंग करूया. बापरे, हे बघा आधीच केलेलं आहे, मी नाही केलं. तर आपण असंच काहीतरी करूया, बघूया कसं होते. आपण काय काढतो. आणि ॲक्च्युली मी काय काढणार आहे, तर ह्याच्यामध्ये असं थोडं पाणी काढणार आहे, थोडी बोट दाखवणार आहे आणि थोडी ढगं वगैरे. बघू ते कसं होते. लेट्स स्टार्ट गाईज. येस गाईज, हे बघा झालं आहे आपलं शॉर्ट अँड स्वीट ड्रॉइंग. आता एक तुम्हाला हे समजत नसेल तर हे काय आहे, तर हे बघा, हे पाणी आहे, त्याच्यामध्ये 2 बोट आहेत, ही सन आणि थोडे ढग आहे. आता ऑफकोर्स ह्याच्यामध्ये एवढं तर काही चांगलं ड्रॉइंग येणार नाही, बिकॉज
बिकॉज हाताने नाही बघा ह्याच्याने करायचं आहे. तर मग चुकी करून पण फायदा नाही, बिकॉज हे एकदा झालं स्क्रिबल का मग कलर दिसतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहीत नसतात कुठे कोणता कलर आहे, तर मग ते असंच होणार. तर मग मला तर आवडलं. तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून सांगा गाईज. असं तर मग आज मला झालं की काय करायचं, कारण काल पण काय एवढं आपण केलं नव्हतं. तर बरं आज आपण असंच हे करूया. तर मग आपण शॉर्ट अँड असं पटकन होणारं काहीतरी आपण असं ड्रॉइंग केलं आहे गाईज. आणि मला तर हा कॉन्सेप्ट आवडला, ह्याच्यावर ड्रॉइंग करायचा मस्त वाटतं. म्हणजे असंच कधी बसल्या बसल्या आपण करू शकता. आणि येस, हे करून आपलं झालं आहे आणि आपण आता जेवूया. या काय जेवायला या. जेवायला डाळ भात आहे बघा, आणि त्यासोबत स्वीटमध्ये शिरा आहे. आहा, शिरा मस्त झाला. येस गाईज, माझं जेवण झालं आहे आणि येस दिवस संपलेला आहे आणि एव्हरीथिंग इज डन. आणि येस, टुडे वॉज अ गुड डे. आणि असंच थोडं मी ड्रॉइंग पण केली. बट नाव इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग हियर, कारण दिन खतम तर ब्लॉग खतम. अँड लेट्स मीट टुमॉरो. ओके, चलो बाय बाय बाय.